सद्गुरुनाथ महाराज की जय. जरा मोठ्याने आवाज येऊ द्या. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा आवाज कुठे ऐकलेला आहे का तुम्ही लोकांनी? हे पाळं कुठे बघितलंय का? सहभोजनाची जी आवड किंवा सहभोजनाची जी रंगत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लहानपणापासनं देवळांच्या दारांमध्ये झालेल्या सर्व सहभोजनांमध्ये वाढल्या जाणाऱ्या प्रत्येक पंक्तीत, सर्व ठिकाणी, सर्व लग्न पंक्तींमध्ये वाढली जाणारी एकमेव भाजी म्हणजे वांगे बटाट्याचा रस्सा. त्याच्याशिवाय होतच नाही. वांगे बटाट्याचा रस्सा, हे पाळे, सद्गुरुनाथ महाराज की जयचा गजर आणि जय हरी विठ्ठलाच्या गजरानंतरचं जेवायला मिळणारं ताट, ते कधी परळाचं ताट, तर कधी बनाना लीफ, तर कधी आपलं पत्रावळीमध्ये जे जेवायला सहभोजन करायला बसवायचे आणि तो गरम गरम भात, त्या दुपोड्या पोळ्या, आई 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 आई, आणि तिथं वाढला जाणारा तो वांगे बटाट्याचा रस्सा मला लिटरली त्या देवघरात नेऊन ठेवतो, जे देवघर आमच्या कॉलनीमध्ये होतं सगळ्यांचं. विठू माऊलीची तिथे मूर्ती होती. ती मूर्ती माझ्या आबांनी पंढरपूरवरनं आणली होती बिना चप्पलांची. चप्पल न घालता गेलेला हा वारकरी तसा जेव्हा वापस आला तेव्हा त्याचे पाय धरून आम्ही पंढरीचं दर्शन पहिल्यांदा घेतलं, विठ्ठलाची मूर्ती बघितली आणि त्या दिवशी सहभोजनाला सुरुवात झाली माझ्या आयुष्यात. हे सहभोजन मला आजही अंगावर काटा आणतं. या सहभोजनाने अनेक संस्कार केलेत, अनेक शेअरिंग कल्चर शिकवलेत. आजकालच्या मुलांना ते शिकवण्यासाठी त्यांना त्या देवळांमध्ये घेऊन जावं लागतं. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स तुमच्यासाठी अशाच रेसिपी घेऊन येत आहे. साधा वांगे बटाट्याचा रस्सा, किती साधी भाजी आहे ही. पटकन एखाद्या गृहिणीच्या घरात वांगे बटाटे कांदा अवेलेबल असतोच, पटकन त्याची भाजी होते. भरकन ताटपाटी रांगोळी टाकली का पटकन जेवायला बसवता येतं. तुम्हा सगळ्या स्टुडंटसाठी ही भाजी मी परत एकदा सांगते, तुमच्या आयांनी अनेकदा केली असेल. त्यातले ट्विस्ट, त्यातलं सायंटिफिक रिझन आणि त्यातला फास्ट बिहेवियर, या तिन्ही गोष्टी तुम्हाला या रेसिपीमधनं कळणार आहेत. आमच्या सर्व रेसिपीजला लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आम्ही फ्रेश टू होममधनं मागवतोय. त्याचे कुपन कोड्स इथे खाली दिसतातच आहेत, बायोमध्ये लिंक अवेलेबल आहे. तुम्हाला लागणाऱ्या या सर्व रेसिपीच्या स्टेप आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा आणि मला परत एकदा प्रोत्साहन द्या त्या सर्व हरवलेल्या ट्रेजर्सला तुमच्या समोर दाखवण्यासाठी. मी रोज येणार आहे पूर्णब्रह्मच्या टीमसहित तुम्हाला या महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्समध्ये प्रत्येक रेसिपीला भेटवायला. चला तर मग पटकन स्टेप्स बघूया. कांदे बारीक चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्याचं जे वरचं जे असतं बियांवलं ते काढून टाका, ते कोणाच्या कामाचं नसतं, ते काय पचत नाही, ते वरचं सालपटही कधी पचत नसतं. पण ते आता काय कापता येणार नाही, नाही तर बॉईल करून काढता येत असतं. पण ठीक आहे, नॉर्मल आपला टोमॅटो कट करून घ्या. 1 टोमॅटो पुरे आहे मोठावाला. 6 ते 7 वांगी घ्या, त्याची देठं कापा, त्याचं ते कवर कापू नका आणि त्याला मग बरोबर 4 फाकांमध्ये कट करून घ्या. छोटे पीसेस पोटॅटोचे. 1 बटाटा मोठा पुरे आहे, 1 बटाटा, 6 वांगी आणि 1 कांदा, 1 टोमॅटो. इनफ, 4 जणांची भाजी तयार आहे. मेजरमेंट्स कळलेत? खूप साधी भाजी. या भाजीचं आपण बघूया की हिस्टॉरिकल स्टोरी तर तुम्हाला आता कळलीच की सहभोजनाची आणि पंक्तीची भाजी आहे. याची जिओग्राफी बघूया. सर्व भारतामध्ये वांगे बटाट्याचा रस्सा सहजपणे प्रत्येक घरात अवेलेबल असतो, पण आता तो काळानुरूप कुठेतरी रुजत चाललाय, आतमध्ये दडपत चाललाय, कारण आता बाकीच्या भाज्यांनी वरचढ केलेली आहे. पटकन स्टेप्स बघायची. स्टेप अगदी साधी आहे. कढई गरम करा गॅसवर, गॅस कमी करा, तेल ओता, तेल गरम होऊ द्या, परत गॅस कमी करा, मोहरी घाला, मोहरी फुटू द्या. गॅस कमीच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला घालायचा आहे कांदा. कांद्यानंतर तुम्हाला घालायचा आहे टोमॅटो. ते हलवून घ्या.
त्याच्यामध्ये किंचित म्हणजे उगाच चव पाहिजे असेल, जर सहभोजनाचं नसेल तर त्याच्यामध्ये घाला तुमचं आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा खूप झाली. हे सगळं परतवून घ्या छान त्या तेलावर. छान परतल्यानंतर त्याचा किंचित ब्राउनिश कलर येतो, पूर्ण ब्राऊन करू नका नाही तर गोड लागेल भाजी. कांदा ओनियन जो असतो तो जर जास्त तेलात तळला तर तो त्याचा ओनियनचा रस सोडायला लागतो आणि कॅरमलाइज व्हायला लागतो. ही सर्व गृहिणींसाठीची टीप. कांदा जास्त भाजला गेला, जास्त तळल्या गेला आणि जास्त शिजल्या गेला तर तो गोडवा सोडेल. इट विल मेक युअर रेसिपी कॅरमलाइज. सो स्टॉप. इथं आता तुम्हाला घालायचे सगळे स्पायसेस. 1 2 3. 1 हळद, 2 रेड चिली पावडर, 3 धणे पावडर. एवढं मिक्स करून घ्या. याच्यात घाला आता चिरलेले वांगे बटाट्याचे काप. हे घातलेत, परतवून घ्या. थोडा वेळ ते तेल सुटू द्या. डोंट वरी, नथिंग विल बर्न. तुमचा गॅस अजूनही कमी आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं पाणी. पाणी अंदाज सांगू, एवढं तुमचे 4 बोटांचं जेवढा साईज आहे ना तेवढं पाणी त्या भाजीच्या वर टाकायचं. हे सगळ्या स्टुडंटसाठी आहे बरं. तुम्ही जर घरी स्वयंपाक करत असाल तर एवढंच पाणी घालायचं, त्याच्यात हात घालू नका. साधारणतः एवढं पाणी जात आहे याचा अंदाज घ्या आणि जारनी पाणी ओटा आणि एकदा त्याच्याकडे बघा, चांगली दिसते का, कलर चांगला आलाय का. नसेल आला तर थोडा वेळ शांतपणे माझ्यावर विश्वास ठेवा. आपोआप सगळे तेल बिल सगळं सुटणार आहे, सगळे कलर्स वर येणार आहेत. डोंट वरी. आता याला टाका झाकण आणि झाकण ठेवून, मी मीठ घातलेलं नाहीये. मी आत्ता जर मीठ घातलं तर बटाटा शिजणार नाही, त्याच्यामुळे होल्ड करा. आता एक वाफ येऊ द्या. वाफ बाहेर काढा, मीठ घाला, झाकण ठेवा. परत अर्ध्या मिनिटांनी परत झाकण काढा. आता याच्यात घाला कोथिंबीर चिरलेला. मस्त एकदा फिरवून घ्या आणि झाकण ठेवून द्या. 5 ते 6 मिनिटात भाजी तयार आहे. वांग जास्त शिजणार नाही, बटाटा अति उकडल्या जाणार नाही. आणि ह्या भाजीसाठी पोळी, भाकर, भात, फोडणीचं वरण असलेला भात, एकत्र गोपाल केलेला भात, आय आय वा वा वा. सद्गुरुनाथ महाराज की जय असं म्हणावं आणि ही भाजी खात जावी. आणि याच्याशी लागणारे सगळे ते बाजूचे सगळे साईड्स असतात ना ते पण गोपाल काल्यासारखे संपवून टाकावेत. मग आवडली की नाही रेसिपी आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय नको नको बाय म्हणत नाही मी आज विठ्ठलाचा गजरच करते आणि असाच आपला बाय होऊ देत. सद्गुरुनाथ महाराज की जय.